नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहलगामच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा बरीच उलथापालथ आणि उथलपुथल झालेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की देशातले जे अनेक पर्यटक पहलगामला गेलेले होते त्यामध्ये अनेक जण महाराष्ट्रातले होते. किंबहुना पुण्यातलेच मला वाटतं 6 माणसं होती, ज्यातली महाराष्ट्रातली 5-6 माणसं मारली गेलेली आहेत. बरेच महाराष्ट्रातलेच होते आणि त्यामुळे त्यांना सुखरूप परत आणणं ही महाराष्ट्र सरकारची सुद्धा जबाबदारी होती. आणि त्या निमित्ताने आपापल्या परीने महाराष्ट्र सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत पातळीवर जी धावपळ केली त्याचं सुद्धा राजकारण रंगायला लागले. आणि म्हणूनच त्याकडे मधल्या काळात दुर्लक्ष झालं असलं तरी तो विषय वेगळ्या पद्धतीत मांडणं मला आज अगत्याचं वाटते. आणि या निमित्ताने बोलताना मी कितीही महायुतीचा समर्थक असलो तरीही त्यांनी केलेल्या चुका पोटात घालणं मला आवश्यक वाटत नाही. कारण आपण ज्याचे समर्थक आहोत त्याच्या चुका ह्या अगत्याने दाखवल्या पाहिजेत. कारण त्या चुका त्यांच्याकडून परत होता कामा नयेत, ही गोष्ट महत्वाची असते. आपण ज्याचं समर्थन करतो त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण चुका सुद्धा कान धरून दाखवल्या पाहिजेत. कारण त्या चुका दुर्लक्षित राहिल्या तर त्याच चुका परत परत व्हायला लागतात आणि आपल्याला ज्याचं कौतुक आहे त्याचं आपण अधिक नुकसान करतो. तुम्हाला आठवत असेल तर प्रतिपक्ष हे युट्यूब चॅनेल मी सुरू केल्यानंतर अगदी पहिल्या महिन्यामध्ये 20 दिवसामध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरेंना मी वारंवार त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांबद्दल सावध करत होतो. या चुका करू नका, अमुक तमुक करू नका, तसं केलं तर तुमचंच नुकसान होणार आहे, हे इशारे देत होतो. पण उद्धव ठाकरे कदाचित माझं ऐकत सुद्धा नसतील, बघत सुद्धा नसतील. त्यांनी त्या चुका थांबवण्यापेक्षा त्या चुकांची सातत्याने पुनरावृत्ती केली आणि व्हायचं ते नुकसान त्यांचं होऊन गेलं. अर्थात उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणारे अनेक पत्रकार, विश्लेषक त्यांच्या त्या चुकावर पांघरून घालत होते, नव्हे त्यांच्या त्या चुकांचं सुद्धा कौतुक करत होते. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर आज जी वाईट परिस्थिती आलेली आहे, राजकारणातून आपलं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर, त्याचं कारण त्यांची चमचेगिरी करणारे, लालघोटेपणा करणारे आणि त्यांच्या चुकावर पांघरून घालणारे त्यांचे समर्थक त्याला जास्त जबाबदार आहेत. आणि म्हणून आपल्याला ज्याचं कौतुक आहे त्याचं कौतुक करतानाच त्याच्या चुका ठळकपणे दाखवून या चुका परत होता कामा नयेत. अन्यथा तुमचा पण कपाळ मोचका व्हायला वेळ लागणार नाही, हे पण सांगण्याचा प्रामाणिकपणा तुमच्याकडे असला पाहिजे. अर्णब नावाचा सापळा असा एक विषय मी एप्रिल 2020 मध्ये उद्धव ठाकरेंना इशारा देण्यासाठी केलेला होता. योगायोगाने 5 वर्ष त्याला होत आहेत. बहुतेक 25-27 एप्रिल 2020 चा तो माझा व्हिडिओ आहे. अजूनही तुम्ही बघू शकाल की अर्णब कितीही काही बोलत असला, तुम्हाला डिवचत असला, तरी त्याच्यावर कुठलीही पोलिसी कारवाई किंवा सरकारी दंडेली वापरू नका. तिथून शिवसेनेच्या सत्तेची, महाविकास आघाडीच्या सत्तेची घसरगुंडी सुरू होईल, असा स्पष्ट इशारा मी दिला होता. त्याला 5 वर्ष झाली. आज उद्धव ठाकरे कुठे आहेत बघा. त्यांनी लक्ष दिलं नसेल, कदाचित मी काय म्हणालो ते ऐकलं पण नसेल. पण उद्धव ठाकरेंनी अर्णब गोस्वामीच्या बाबतीत जे काय सूडबुद्धीची कारवाई केली तो सत्तेचा गैरवापर होता. आणि एकदा तो गैरवापर अंगवळणी पडला की माणूस पुढल्या पुढल्या चुका करत जातो आणि पुढल्या काळात
सचिन वाजेसारखं प्रकरण अंगाशी घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या सत्तेला स्वतःच आगडोंबामध्ये ढकलून दिलं. आज शिवसेनेची त्यामुळे दुर्दशा झाली आहे. सांगायचा हेतू इतकाच की मी महायुतीचा समर्थक आहे हे कधीही नाकारत नाही, पण तरी महायुतीकडून चुका होत असतील, महायुतीतल्या कुठल्याही पक्षाकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने चूक होत असेल तर त्यासाठी त्यांचा वेळीच कान पकडणं हे एक समर्थक म्हणून मी माझं कर्तव्य मानतो. आणि म्हणूनच आज हा विषय करताना माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी सावधानतेचा इशारा देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. 5 वर्ष गेलीत. उद्धव ठाकरेंना ज्या सापड्यात अडकू नका म्हणून सांगितलं होतं, तसंच एकनाथ शिंदे अनवधानाने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असेल पण एका सापड्यात अडकत आहेत, ज्या सापड्याने युपीए या आघाडीला आणि मनमोहन सिंग सरकारला बुडवलं. नेमकी तीच चूक आज एकनाथ शिंदे यांच्याकडून होताना दिसते. मित्रांनो, मोदी बहुमत मिळून पहिल्यांदा सत्तेत आले आणि पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर गेले तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम अगत्याने सांगितली पाहिजे. मला आठवतं त्यावेळेला बरखादत एनडीटीव्ही मध्ये होती, ग्रुप एडिटर म्हणून काम करत होती. आणि त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले होते. अमेरिका असेल, युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ते मला आठवत नाही, पण लागोपाठच्या 2-3 परदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोबत फक्त दूरदर्शनच्या एका पथकाला नेलेलं होतं आणि दूरदर्शनने आपला दौरा कव्हर करावा आणि दूरदर्शन जे जे काही दाखवेल ते भारतातल्या इतर सगळ्या वाहिन्यांनी हवं वाटलं तर घ्यावं किंवा घेऊ नये अशी भूमिका पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी घेतली. आणि त्यामुळे सगळे पत्रकार अस्वस्थ झाले होते दिल्लीतले, कारण मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये पत्रकारांचे इतके चोचले पुरवले जायचे की पंतप्रधानांना घेऊन जाणार जे विमान असायचं त्याच विमानामध्ये पत्रकारांचा 150-200 पत्रकारांना विदेश दौऱ्यावर घेऊन जायचे मनमोहन सिंग. खाण्यापिण्याची रेलचेल होती, तिकडे पंचतारांकित हॉटेलात उतरण्याची सोय होती. एवढंच नव्हे तर प्रत्येक पत्रकाराला $500 वगैरे तिथे शॉपिंग करण्यासाठी सुद्धा मनमोहन सिंग सरकारकडून दिले जात होते. आणि असं सरकार या पत्रकारांनी जणू काय ओलीस ठेवलं होतं. त्या पब्लिसिटीच्या आहारी गेलेले मनमोहन सिंग आणि त्यांचं सरकार आणि युपीए आघाडी ही पत्रकारांच्या इतकी आहारी गेली होती की हळूहळू करत त्या पत्रकारांनीच संपूर्ण युपीए सरकार, त्याची धोरणं याच्यावर ताबा मिळवला आणि अवघ्या 10 वर्षामध्ये ती युपीए आघाडी रसातळाला गेली, बदनाम झाली आणि त्या आघाडीचं नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष रसातळाला गेला. आणि त्यानंतर सत्तेत येऊन पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे आपल्या विदेश दौऱ्यामध्ये एक दूरदर्शनचं पथक पत्रकारांचं सोडून कोणालाही खासगी पत्रकारांना घेऊन जात नव्हते. पाहिजे असेल त्यांनी आपापले प्रयत्न करावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, विदेश दौरा कव्हर करण्यासाठी स्वखर्चाने यावं किंवा न यावं, दूरदर्शनकडून ज्या बातम्या मिळतील त्या घ्याव्यात, पण सरकार खासगी पत्रकारांना विदेश दौऱ्यासाठी घेऊन जाणार नाही इतकी कठोर भूमिका
नरेंद्र मोदींनी घेतली आणि आजपर्यंत 10 वर्ष ती कायम आहे. आणि हे माझ्या लक्षात एवढ्यासाठी राहिलं की नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानकीचे 2-3 महिने झाले नसतील तर एनडीटीव्ही या नेटवर्कची ग्रुप एडिटर असलेली बरखा दत्त हिने जाहीरपणे ट्विटरवर आपली अस्वस्थता व्यक्त केली होती. पाहिजे तर पंतप्रधानांनी या सगळ्या खाजगी वाहिन्यांच्या पत्रकारांना पैसे लावावेत, तिकिटाचे पैसे लावावेत, पण आपल्याच विमानाने विदेश दौऱ्यावर घेऊन जावं. इतक्या गयावया बरखा दत्तने केलेल्या होत्या. आणि ही तक्रार एकट्या बरखा दत्तची नव्हती. आपण पत्रकार म्हणजे जगातले सगळ्यात शहाणे म्हणून मिरवणारे जे दिल्लीतले एकापेक्षा एक मोठे पत्रकार आहेत, 100, 150, 200, 300, त्या सगळ्यांना एका फटक्यात नरेंद्र मोदींनी जमिनीवर आणून टाकले होते. एक तर नरेंद्र मोदी कोणाला मुलाखत देत नाहीत किंवा पत्रकार परिषद घेत नाहीत, ही तक्रार आहे. पण पत्रकारांना शिरजोर होऊ द्यायचं नाही, आपल्या सरकारवर हुकूमत गाजवू द्यायची नाही, ही भूमिका गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदींनी घेतली होती. आणि त्याचंच अनुकरण ते पंतप्रधान झाल्यानंतरही करत राहिले. हे फक्त नरेंद्र मोदींपुरतं मर्यादित नाहीये. शिवसेनेचे संस्थापक आणि सर्व असलेले बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या 40-45 वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीमध्ये सतत पत्रकार आणि पब्लिसिटी यांच्या विरुद्ध पंगा घेतलेला होता. मराठीच नव्हे, सगळ्या भाषेतले सगळे पत्रकार हे सतत बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातच राहिले. पण पत्रकारांचा विरोध पत्करून आणि पत्रकारांनी सतत केलेली खोटी नाटी टीका आणि बदनामी याच्यावर मात करत बाळासाहेबांनी शिवसेनेला सत्तेपर्यंत आणून दाखवलं. तेव्हा त्या दोघांच्या म्हणजे नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या भूमिकेतूनच वाटचाल करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो किंवा आपण ज्यांचं अनुकरण करायला बघतो, त्यांनी आयुष्यात पत्रकारांना कसं वागवलंय आणि पत्रकारांपासून स्वतःला किती अंतर दूर ठेवलंय, ती गोष्ट विसरता कामा नये. पत्रकारांची दोस्ती पण असू नये, दुश्मनी पण असू नये, पण दोस्ती नाही याचा अर्थ दुश्मनीच आहे असं मानणाऱ्या पत्रकारांची सुद्धा राजकीय नेत्याने पर्वा करण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदे हे स्वेच्छेने, त्यांचा स्वभाव आहे म्हणून पदरमोड करून पहलगामला, काश्मीरला गेले. तिथे अडकलेल्या 100वर मराठी पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी त्यांनी पदरमोड केली. स्वतः जातीनिशी गेले. हे मोठंच काम आहे. तेवढंच नाही तर ज्या एका काश्मीरी मुस्लिम घोडेवाल्याने अतिरेक्यांना वाचवताना आत्मबलिदान केलं, त्याच्या कुटुंबाला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मदत केली, याचं कौतुकच होतंय. पण हे कौतुक होत असताना एवढी सगळी पदरमोड आणि कष्ट घेतल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे टीकेचा विषय झाले. त्याचं कारण त्यांनी सोबत नेलेले पत्रकार होते, हे विसरता कामा नये. एकनाथ शिंदे तत्काळ जाऊन पोहोचले, त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे, माध्यमातून कौतुक झालं. पण लवकरच एक गोष्ट उघड झाली की पत्रकारांचा एक ताफा घेऊन एकनाथ शिंदे गेले होते. ते या सगळ्या फुकट्या पत्रकारांना घेऊन जाण्याचा भुर्दंड एकनाथ शिंदे यांनी उचलला. पण फक्त पब्लिसिटीसाठीच एकनाथ शिंदे गेले होते.
जे अडकलेले पर्यटक आहेत, पीडित आहेत, त्यांच्या मदतीपेक्षा एकनाथ शिंदे यांना प्रसिद्धी मिळण्याची हव्यास जास्त होता, अशी जी टीका झाली त्याचं कारण स्वतः एकनाथ शिंदे नाहीत, पण अनवधानाने त्यांनी ज्या पत्रकारांना सोबत नेले त्या फुकट्यांमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर बदनाम होण्याची वेळ आली. आणि इथेच फरक पडतो की जे लोक असे असतात, एका पत्रकाराने कोणीतरी त्या विमानातून एकनाथ शिंदे बरोबर स्वतःचा सेल्फी घेतला आणि तो काय तो सोशल मीडियामध्ये टाकला आणि त्यामुळे गवगवा झाला की पत्रकारांचा ताफा घेऊन एकनाथ शिंदे गेले. पण पत्रकारांना काश्मीरची टूर करण्यासाठी, पर्यटन करण्यासाठी एकनाथ शिंदे गेलेले नव्हते. त्यासाठी त्यांनी एवढी पदरमोड केलेली नव्हती. पण आपल्याला या गोष्टीचं प्रत्यक्ष वर्णन करायची संधी मिळावी, एक चांगली पत्रकारिता करता यावी, म्हणून एकनाथ शिंदेनी आपल्याला मदत केली. एवढंही समजू न शकणारे अत्यंत निर्बुद्ध लोक घेऊन एकनाथ शिंदे गेले, हा एकनाथ शिंदे यांचा गुन्हा आहे. आणि जेव्हा तुम्ही असल्या लोकांचा ताफा आपल्या इर्द गिर्द बाळगता, तेव्हा मग तुमचा मनमोहन सिंग व्हायला वेळ लागणार नाही. मनमोहन सिंग यांच्या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही बारकाईने बघा, त्यांच्या चुका कमी झाल्या असतील, पण पत्रकारांचा ताफा बाळगणं आणि पत्रकारांची मर्जी सांभाळणं यांनी मनमोहन सिंग सरकार आणि युपीए सरकारचं सर्वाधिक नुकसान झालं. कारण ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकारच्या चुका समोर यायला लागल्या, तेव्हा याही लोकांना मनमोहन सिंग सरकारची बचाव मांडता आला नाही आणि ते उपयोगी पडले नाहीत. पण पत्रकारांसोबत सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचेही नमुने समोर यायला लागले. नीरा राडिया डायरी आणि काय ते टॅपिंग वगैरे, फोन टेप्स, आणि मनमोहन सिंग सरकार रसातळाला गेलं. मला वाटतं यापासून खूप शिकता येतं. जे प्रसिद्धी देतात, जे खांद्यावर घेतात, ते पायदळी तुडवायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. किंबहुना त्यांच्या नादाला लागलो तर आपण रसातळाला जायला वेळ लागणार नाही, हे नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या 5 वर्षात लक्षात आलं. आणि तेव्हापासून त्यांनी पत्रकारांना आपल्यापासून मैलोगंटी दूर ठेवण्याचा जो कटाक्ष ठेवला किंवा निर्धार ठेवला, त्याचा लाभ म्हणून एक मुख्यमंत्री थेट देशाचा पंतप्रधान झाला. मोदींच्या यशामध्ये सगळ्यात मोठं काम जर कुठचं असेल किंवा त्यांची सगळ्यात यशस्वी झालेली रणनीती कुठची असेल, तर लाळघोटेपणा करणारे, पुढे पुढे करणारे, चमचेगिरी करणारे, देखावा निर्माण करणारे पत्रकार नरेंद्र मोदींनी आपल्यापासून मैलोगंती दूर ठेवले. त्यांना आपल्या पायाजवळ सुद्धा बसू दिलं नाही. त्यांच्याशी बोलणं दूर, त्यांना मुलाखती देणं किंवा त्यांच्यासाठी पत्रकार परिषद घेणं ही तर दूरची गोष्ट आहे. मोदींनी अशा पत्रकारांना जवळपास फिरकू दिलं नाही. आणि माणूस कुठे जाऊन पोहोचला बघा. एकनाथ शिंदे यांचं वय आज सुद्धा असं आहे की माणूस 15-20 वर्ष महाराष्ट्राच्या आणि कदाचित देशाच्या राजकारणामध्ये कर्तृत्व गाजवू शकेल अशा वयात आहे आणि क्षमतेचा आहे. अशाच पत्रकारांनी शरद पवार नावाच्या एका कर्तबगार माणसाला जमीनदोस्त करून टाकलाय. हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे, महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. आणि म्हणून मला वाटतं की एकनाथ शिंदे यांच्यासारखा टॅलेंटेड माणूस आहे, त्याने असल्या बाजारू पत्रकारांना आपल्यापासून मैलोगंटी दूर ठेवावं. उलट त्यांनी शिव्या घातल्या तर त्यांचं स्वागत करावं की अजून शिव्या घाला. कारण असे लोक बाजार बुणगे जेव्हा तुम्हाला शिव्या घालतात, तेव्हा जनमानसामध्ये तुमच्याविषयी आस्था आणि आपुलकी निर्माण होत असते. काल परवा याच लोकांनी
उद्धव ठाकरे यांना जगातला एक नंबरचा मुख्यमंत्री ठरत इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की आपण कधी आणि कुठे कसे कोसळत गेलो हे उद्धव ठाकरेंना आज सुद्धा उमगलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले आणि भविष्यात मोठं राजकारण करण्याची दांडगी इच्छा आणि महत्वाकांक्षा असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्तापासून सावध राहावं. त्यांना जर राजकीय भविष्य घडवायचं असेल तर त्यांनी अशा पत्रकारांपासून दूर राहावं की ज्यांना तुम्ही सदिच्छा म्हणून दिलेली मदत किंवा लावलेला हातभार हा हक्क वाटतो आणि तो आपल्याला मिळालेली सुविधा मातीमोल करताना असे लोक मोठ्या दांडग्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला सुद्धा मातीमोल करून टाकत असतात. त्याहून एकनाथराव सावध व्हा. सांगायचं काम आपलं आहे, ऐकायचं न ऐकायचं काम तुमचं आहे. जे कर्तृत्वाने मिळवलंय ते असल्या बाजार बुणग्यांसाठी मातीमोल करू नका, एवढाच सल्ला नाही, एक मित्रत्वाचा इशारा म्हणून एकनाथ शिंदेना सांगून थांबतो. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.